छत्रपती हे बंद करा बाबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या ठिकाणी महानुभाव संप्रदायाचं देखील काशी म्हणतो आपण. चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे. साधू संतांचा आशीर्वाद या फलटणला लाभला आहे. फलटण एक ऐतिहासिक शहर आहे आणि या ठिकाणी आज मला येण्याची संधी मिळाली आहे. फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि या प्रचार सभेला उपस्थित आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, विधान परिषदेचे माजी सभापती, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, आपले आमदार महेशराव शिंदे आणि सुभद्राराजे नाईक निंबाळकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर शरद कांशे, चंद्रकांत जाधव, विराज खराडे, पडतरे सुतार, शारदाताई जाधव, नंदिनीताई गायकवाड, अमित पवार, नानासाहेब विवरे, सगळे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख, सर्व फलटणचे प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, लाडके ज्येष्ठही आहेत. ज्येष्ठांचा आशीर्वाद पण पाहिजे ना. आणि सर्वच लोक शेतकरी आहेत, कष्टकरी, सर्व महानुभाव पंथ आहे. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी आहे. मी विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे मी आज इथं आलो तो सभा घेण्यासाठी नाही, तर पलटणच्या आणि तुमच्या स्वाभिमानासाठी आणि लाडक्या बहीण भावांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आलोय. मी तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त फलटण देण्यासाठी आलेलो आहे. आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुन्हा त्यांना मी शुभेच्छा अनिकेत राजेंना देतो. त्यांच्याबरोबर असलेले सर्व पॅनल, या सर्व नगरसेवकांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आणि या सर्व टीमला विजयी करा म्हणून विनंती करायला आलोय. आपल्याला फलटणचं नाव देशभरात गाजे, फलटणचं नाव देशभरात गाजे. धनुष्यबाणाचं बटन दाबा, निवडून आणा श्रीमंत अनिकेत राजे. आता एवढा माहोल आहे जबरदस्त. त्या कोपऱ्यातली लोक दिसत नाहीत, तिकडे इकडे सगळीकडे मागे पुढं सगळी चारी बाजूला सगळे कार्यकर्ते आहेत. एवढी फौज रस्त्यावर उतरली आणि या लोकांनी फक्त आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं
फोनाफोनी केली, धनुष्यबाणाला मतदान करा, अनिकेत राजेंना मतदान करा, तर मला वाटतं समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अनिकेत राजेंचं सर्वच्या सर्व उमेदवार जे आहेत गुलाल उधळत त्यांना नगर परिषदेमध्ये पाठवा अशी विनंती पुन्हा एकदा मी आपल्याला करतो. आणि आता धनुष्यबाण त्यांनी हातात घेतलाय, भगवा हातात घेतलाय. शिवसेनेचं धनुष्यबाण सुसाट निघेल सुसाट, आणि समोरच्यांना करेल भुई सपाट. करणार ना पक्का. फलटण नगर परिषद म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. 91 साली नगराध्यक्ष झालेल्या रामराजेंनी राज्याच्या राजकारणात मोठी झेप घेतली. ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, राज्याचे जलसंपदा मंत्री होते, अनेक जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि विधान परिषदेचे ते सभापती देखील झाले. सर्वोच्च असं पद त्यांनी भूषवलं. काही जणांनी कटकारस्थानं केली त्यांच्या विरोधात, पण मी एक सांगतो, शेर कभी बुढ़ा नहीं होता है. चाहे वो जंगल का हो या राजनीति का हो, शेर शेर ही रहता है. रामराजांनी सुरू केलेली समाजसेवा, त्यांनी सुरू केलेलं विकास पर्व आपल्याला श्रीमंत अनिकेत राजेंच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पुढे न्यायचं आहे. अनिकेत राजे उच्च शिक्षित आहेत, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस केली त्यांनी. ते अभ्यासू असल्यामुळे रखडलेली सर्व कामं ते पूर्ण करतील असा विश्वास तुम्हाला मी द्यायला आलोय. जनसेवेच्या 4 पिढ्यांचा वारसा लाभलेलं हे राजे कुटुंबीय निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आहे. मला विचाराल तर मी सांगेन, आजचा दिवस हा फलटणवासियांसाठी शुभ संकेत आहे, शुभ शकुन आहे. यालाच म्हणतात दुधात साखर किंवा सोने पे सुहागा. आणि म्हणून सुदैवाने एक प्रगल्भ नेतृत्व निंबाळकर घराण्याकडून फलटणला आधीच मिळाले. त्यात आता शिवसेनेचा हा भगवा रंग मिसळला आणि त्यामुळे हा भगवा रंग विकासाचा आहे, प्रगतीचा आहे, समृद्धीचा आहे. आणि तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करा, बाकी विकासाची जबाबदारी माझी. तुम्ही इतके वर्ष दुसऱ्यांना आजमावलंय ना, इतर लोकांना सत्ता दिली ना, पण एकदा शिवसेनेच्या अनिकेत राजेंना, महायुतीच्या अनिकेत राजेंना सत्ता द्या आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा. हा एकनाथ शिंदे शब्दाला जागणारा एक सुरक्षित आणि सुसंस्कृत आणि सुंदर फलटण आपल्याला उभं करायचं आहे. आणि शिवसेनेचे शिलेदार नगराध्यक्ष अनिकेत राजेंच्या नेतृत्वाखाली या स्वप्नातली फलटण नगरी उभी केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून मगाशी आपल्या रामराजे यांनी सांगितलं, माझ्याबद्दल सांगितलं की तुम्ही शांत असता, कसं राहता,
कसं वागता? राजे मी शांत आहे, अगदी शांत आहे, पण जेव्हा कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो. 2022 साली या महाराष्ट्रानं नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने बघितलं हु इज एकनाथ शिंदे. आणि शंभूराज इथं आहेत, महेश शिंदे इथं आहे. तुम्ही थोडं साईडला थांबा, पाणी मागितलं. आणि इथं आहेत म्हणजे तुम्ही आहेत इथं. अरे मी 2022चा किस्सा सांगतोय. आणि माझ्याबरोबर 50 आमदार सत्तेवर आम्ही पाणी सोडून निघालो. 7-8 मंत्री होते, मी देखील नगर विकास MSRDC मंत्री होतो. सत्ता सोडली आम्ही, सत्तेवर पाणी सोडलं. कोण सत्ता सोडता? विरोधी पक्षातले लोक सत्तेकडे येतात, आम्ही सत्ता सोडून निघून गेलो. का? कारण या राज्यामध्ये शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडू लागले. बाळासाहेब सांगायचे त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली. या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात केला आणि म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला 2022ला. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या, शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार आणलं. 2.5 वर्ष हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे राज्यभर फिरला. अनेक विकास प्रकल्प रखडलेले, रखडवलेले, थांबवलेले पुढे आणले. लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रामराजे साक्षीदार आहेत, त्यांचा फार प्रगल्भ अनुभव आहे. 2.5 वर्षामध्ये इतके प्रकल्प, सिंचन प्रकल्प, रस्ते प्रकल्प, सगळे प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झाल्या नव्हत्या. याचा सार्थ अभिमान आहे. आणि त्या सगळ्यात या योजनांमध्ये एकनाथ शिंदे याची सर्वात आवडती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. त्यात पण अनेक लोकांनी खोडे, रस्ते, काढवे, तिडवे केला, बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे शब्दाला जागतो. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. सुरू झाली योजना आणि काय अडथळे आले तरी ते दूर करू. कोणी माईका लाल आला तरी ही लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कारण तुम्हीच तर सगळं केलंय, घडवलंय लाडक्या भावानी, शेतकऱ्यांनी, लाडक्या बहिणींनी. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, रामराजे हे अनुभवी प्रगल्भ नेते आहेत. ते जेव्हा निर्णय घेतात त्याच्यामध्ये मला काय मिळेल, माझ्या परिवाराला काय मिळेल, यापेक्षा या राज्याला काय मिळेल, या फलटणला काय मिळेल, हा विचार रामराजे यांनी केला. मी जसं धाडसी निर्णय घेतो तसेच रामराजेंनी पण धाडसी निर्णय घेतला. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं. लोणावळ्याच्या दरड कोसळली होती. मी खरंच आहे, मी MSRDCचा मंत्री होतो आणि रामराजे तिकडून चालले होते. त्यांनी पाहिलं मला. मी एवढंच सांगतो, 3 दिवसाचं काम या एकनाथ शिंदेने 8 तासात केलं. 8 तासामध्ये 8 तासात स्वतः जागेवर उभा राहून काम केला. कारण येणारे जाणारे लाखो लोक, त्यांची गैरसोय दूर करणं हे माझं कर्तव्य होतं.
आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवसेना हा एक कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी नोकर नाही, मालक नाही. आज मला अभिमान आहे, मला आनंद आहे की या ठिकाणी या फलटणमध्ये एक इतिहास घडवण्याचं काम रामराजे आणि सर्व मंडळी या ठिकाणी करतात. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. मला रामराजे म्हणाले मगाशी, कमी बोलतो मी जास्ती ऐकतो आणि जास्तीचं काम करतो. कारण खऱ्या अर्थाने माझा कार्यकर्त्याचा स्वभाव आहे. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथं आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. मग पूर असो, महापूर असो, काही असो. आणि म्हणूनच एवढे लोक जे सोबत येत आहेत हे त्यामुळेच येत आहेत. इथं मी एवढंच सांगेन, मी कधी घाबरलो नाही. कारण बाळासाहेबांचा मी सच्चा सैनिक आहे, किसी से नहीं डरता है. एकनाथ शिंदे है, जो बोलता है वही करता है, जो बोलता वही करता है. आणि म्हणून सगळे लोक येत आहेत, प्रवाहात येत आहेत, सोबत येत आहेत. आणि या फलटणच्या विकासासाठी जे काय या ठिकाणी दृश्य पाहतोय मी, तुम्ही एकदा संधी द्या. त्या संधीचं अनिकेत राजे आणि टीम सोनं केल्याशिवाय राहणार नाही, सोनं केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी त्यांनी मला फलटण शहरातले सगळे रस्ते, गल्लीबोळातील रस्ते खड्डे मुक्त करा म्हणून सांगितलंय. मी एकच सांगतो, आचारसंहिता संपल्या सगळे रस्ते नगरविकास खात्याच्या माध्यमातून चकाचक केले जातील. फलटणचे राजे कुटुंबियांनी त्यांच्या असणाऱ्या मालकीच्या जमिनीवरती राहणाऱ्या लोकांना कधी त्रास दिला नाही. राजा हा प्रजेची काळजी घेणारा असतो, त्याचं सांभाळ करणारा असतो आणि यापुढे कधी त्रास दिला जाणार नाही. याउलट इकडच्या असणाऱ्या झोपडपट्टीतील रहिवाशांना SRA किंवा अन्य स्कीम राबवून हक्काची पक्की घरं करून द्या म्हणून सांगितलंय. मी सांगतो, तुमच्या एकनाथ शिंदेकडे गृहनिर्माण विभाग पण आहे, नगर विकास बरोबर गृहनिर्माण पण आहे, SRA म्हाडा बिडा सगळं एकनाथ शिंदेकडे आहे, चिंता करू नका. पण राजांची परवानगी घेऊनच मी हे सगळं करणार आहे. फलटणच्या राजे कुटुंबीय आणि इथं या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मी आपल्याला सांगतो, मला मगाशी काही अर्ज इथं आले, काही अर्ज मला दिले, काही लाडक्या बहिणींवर होणारा अत्याचार, अन्याय, यामध्ये मी त्यांची नावं घेत नाही. तक्रार केली की खोटे गुन्हे दाखल होत आहेत, आम्हाला अन्याय होतोय, खोट्या तक्रारी देत आहेत, घाबरवत आहेत. पण मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, कुठलंही बेकायदेशीर काम करू नका, खोट्या तक्रारीला संधी देऊ नका आणि कोणी दबाव आणत असेल त्या दबावाला बळी पडू नका. आणि जर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे. मग कोण काय काय करत होतं ते सगळं मला माहित आहे, कोणी काय काय केलंय तेही मला माहित आहे. मी शांत आहे, चुपचाप आहे, शांत राहू द्या. माझ्याकडे सगळी अंडीपिली सगळ्यांची असतात. मी कुणाला त्रास देत नाही, मी कुणा आडवा जात नाही. पण माझ्यात आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही. अरे सर्वसामान्यांचं सरकार आहे,
गोरगरिबांचं आहे. हे न्यायाचं सरकार आहे, अन्यायाचं नाही. आणि म्हणून अन्याय करणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. इथं काहीतरी दुर्दैवी घटना घडली, लहान मुलीची जी दुर्दैवी घटना घडली. सॉरी, डॉक्टर आपल्या ती लहान मुलीची मालेगावला घडली आहे. डॉक्टर, महिला डॉक्टरची, त्या बहिणीवर देखील अन्याय होणार नाही. मी सांगतो, जे लोक त्याच्यामध्ये असतील त्या कुटुंबियांना देखील, हे जे कुटुंबीय आहेत त्यांना माझा शब्द आहे, ती लाडकी बहीण तुमची नाही, एकनाथ शिंदेची पण लाडकी बहीण आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे बोलतो कमी पण काम करून दाखवतो. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. माझा मुलगा डॉक्टर आहे, खासदार आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, पण मी विदाउट डॉक्टर छोटे मोठे ऑपरेशन करून टाकतो. तुम्हाला माहीत आहे सगळं. आणि म्हणून 2022 मध्ये टांगा पलटी, घोडे फरार झाले. आणि शंभूराज, तुम्ही पालकमंत्री आहात, इकडे महेश शिंदे आहेत, आपण सगळे साक्षीदार आहात की आपण ज्या पद्धतीने कामकाज केलं. अरे 2.5 वर्षाच्या काळात एकाही बेकसूर माणसाला कधी त्रास नाही झाला. हे सरकार आपलं आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण केलं. 24 तास काम केलं. 2.5 वर्षात हा एकनाथ शिंदे 2.5 तासापेक्षा जास्त झोपला नाही. काम काम काम. आणि म्हणून आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, आमचा अजेंडा विकासाचा आहे. ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न शोधणं, सोडवणं हे काम आमचं आहे. त्याचबरोबर इथं फलटण येथील औद्योगिक वसाहत विस्तार प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यासाठी 500 एकर अधिक जागा औद्योगिक क्षेत्र घेता येईल का शंभराज? उदय सामंतजी आपले उद्योग मंत्री आहेत. जॉईंट बैठक लावा. फोन लागतो का बघा, द्या मला. आणि फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या 50 बेड व वैद्यकीय सेवा सुविधा आणि डॉक्टर आणि अन्य स्टाफ कार्यरत आहे. या रुग्णालयाचा विस्तार 100 बेडपर्यंत करा. त्यानुसार डॉक्टर स्टाफ देण्यात येईल. आपला आबिटकरच आहे ना, प्रकाश आबिटकर, त्यालाही बघा लागत असेल तर. म्हणजे झालं तर बरं आहे, लागेल फोनवर. एवढ्या सगळ्यांच्या साक्षीने झालं मग त्याला करायलाच लागेल. फलटण शहरात सध्या वाहतूक कोंडी होती आहे. ती टाळण्यासाठी चौकांचं विस्तारीकरण, सुशोभीकरण आणि रस्त्यावर उड्डाणपुलांचं नियोजन केलं जावं अशी मागणी आहे. चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नल बसवावे, CCTV बसवावी, अशा प्रकारची एक मागणी आहे. प्लास्टिक मुक्ती हरित फलटण योजना अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झालं पाहिजे, वृक्ष संवर्धन झालं पाहिजे. ही योजना नियोजनपूर्व राबवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. मी सांगतो आपल्याला, MPCBचे चेअरमन सिद्धेश कदम यांना मी जबाबदारी दिलेली आहे. गडकोट किल्ल्यांची साफसफाई, हे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, त्यांचं काम आता सुरू होईल. आचारसंहिता झाल्या. फलटण शहराचा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जतन व वाढवण्यासाठी येथील पुरातन इमारतींचं जीर्णोद्धार व पुनर्स्थापना करावी. विशेषतः शहराच्या जुन्या तटबंदीची पुनर्स्थापना, शहराच्या 4ही दिशाला प्रवेशद्वारे उभारली जावी. मी या ठिकाणी सांगतो, जसं जुन्नरला MIDCच्या माध्यमातून प्रवेशद्वार उभारली जात आहे, तशी तटबंदी प्रवेशद्वार फलटणच्या 4ही बाजूला आपण उभी करू आणि शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू. बाणगंगा नदीचं सुशोभीकरण, घाट आणि रस्त्यांची निर्मिती करावी. तो देखील या ठिकाणी कोण आहे?
दवाखाना अपग्रेड करायचं 100 बेड. मंत्री महोदय, हा साहेब नमस्कार. इथं मी सभेला आलोय फलटणच्या, आणि रामराजे इकडं आहेत आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत. तर इथं जे रुग्णालय ते रुग्णालय अपग्रेड करायचं, 100 बेड. अपग्रेड करायचं आहे. तर होईल आपलं अपग्रेड? हो करणार ना साहेब. 100 बेड. नाही, तो 100 बेडचं ते 50 बेड आहे. तुम्ही ताबडतोब पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन इकडं फलटणला येऊन बैठक घ्या, रामराजेंना सोबत घ्या, आणि आपले नगराध्यक्ष तोपर्यंत निवडून आलेले असतील त्यांनाही सोबत घ्या. ओके, बोला. स्पीकरवर आहे तुम्ही. बैठक घेतो. हा, शंभूराजे देसाई साहेबांसोबत फलटणमध्येच बैठक घेतो आम्ही. हा, आणि त्या पद्धतीने विषयाला मार्गी लावून आपण उद्घाटनाला आपल्याला बोलवतो. उद्घाटनाला तुम्हाला बोलतो. ओके. उद्घाटनाला तुम्हाला बोलव म्हणताय शंभूराज. आपल्याला बोलणार आम्ही. ठीक आहे, चला. तुम्हाला बोलतो. अरे कोणाच आहे? उदय सामंत. अरे बाबा उदयजी, इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला, म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा. आता तुमचा फोन लागलाय. इथं फलटणची MIDC आहे, त्याचं एक्सपान्शन करायचं आहे, वाढीव MIDC करायची आहे, अधिग्रहित जमीन करायची आहे. काय होणार? त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे, हा, निंबोर म्हणून एक गाव आहे, ढवळेवाडी, मिरगाव आणि नांदल अशा 5 गावांमध्ये MIDC प्रस्तावित आहे 284 हेक्टरवर. आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहेत. आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः फलटणमध्ये जाईन, तिथं बैठक घेईन शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय मार्गी लावेल. आणि औद्योगिक क्षेत्र ते करा. आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे. आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे. ते होऊ शकेल? ते करा. हा, हो साहेब, शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर. हो शब्द द्या साहेब. बरं, ओके, ठीक आहे. चलो इथे बघा, जसं रामराजे म्हणाले त्याप्रमाणे मी काम केलंय. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जगे पे चल. आणि आता एवढ्या हजारो लोकांच्या समोर मंत्री बोलल्यानंतर मंत्र्याला माघार नाही. आणि त्याच्या प्रमुखाने सांगितलंय, आणि मी तर उपमुख्यमंत्री आहेच ना सरकारमध्ये, त्यामुळे काळजी करू नका. रिंग रोडची व्यवस्था जी आहे ते दत्तनगर, शिवाजीनगर, इंदिरानगर वसाहत हे थांब ना. मी मगाशी सांगितलं SRA योजना आपल्याकडेच आहे. शहरात हडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वसाहतीमधील रहिवाशांचा करार काय संपलेला आहे का? त्याचा रहिवाशांचा 99 वर्षाचा फेर करार करून दिला जाईल. या ठिकाणी शंभूराज तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, आणि हे देखील काम आपल्याला उडवायचं म्हणजे करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बघा, तुम्हाला वाटेल काय इथं फोन लावलेत फक्त, पण मी जे काय बोलतो ते पूर्णपणे माझ्या लक्षात असतं आणि पूर्णपणे विचारांती बोलतो. आणि एकदा शब्द दिला की मी तो शब्द कधी फिरवत नाही. शब्द पाळणारा हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आणखी 2 सभा आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो, फलटणकरांना काही कमी पडू देणार नाही. जे काही आतापर्यंत झालं नाही ते सगळं होईल. जे होतं, जे कोणी करू शकतो ते तर कोणी करू शकतो, पण जे कोणी करू शकत नाही ते एकनाथ शिंदे करतो. हा माझा कामाचा अनुभव आहे आणि कामाची पद्धत आहे. मी आता आपल्याला एवढं सांगतो, इथं रामराजे आहेत, त्यांनी सगळं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फलटणकरांच्या विकासासाठी हे मोठं पाऊल उचललेलं आहे.
मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो, कारण या ठिकाणी त्यांनी विकास डोळ्यासमोर ठेवला. आणि म्हणून आपला पण विकासाचाच अजेंडा आहे. शिवसेना म्हणजे विकास, धनुष्यबाण म्हणजे विकास, आणि विकासाचीच आपण भूमिका घेऊन पुढे चाललोय. म्हणून हे राज्य नंबर 1ला, सगळ्या क्षेत्रात नंबर 1ला आहे. सगळ्या क्षेत्रात, अगदी गुंतवणुकीपासून, स्टार्टअपपासून, GDP पासून, परदेशी गुंतवणुकीपासून सगळीकडे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा दावोसला गेलो होतो. 7.5 लाख कोटींची गुंतवणूक झाली. त्यानंतर देखील देवेंद्रजी गेले, त्याही वेळेस मोठी गुंतवणूक झाली. आणि मग हे राज्य, याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. या राज्यामध्ये खूप स्कोप आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे. आणि फलटण जे आहे, हे फलटण जगाच्या नकाशावर हे फलटणचं नाव आलं पाहिजे. रामराजेंच्या माध्यमातून, या अनिकेत राजाच्या माध्यमातून अशा प्रकारचं आपण काम करूया. मी आपल्याला एवढं सांगेन, मी काय कमवलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. रामराजेंचा स्वभाव पण फार मी जवळून पाहिला आहे. ते खुर्चीवर बसलेले असतात पीठासीन अधिकारी म्हणून, ते बघतात, शांत असतात. कोण जास्ती मस्ती करतोय, कोण काय करतोय, त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्याचा बरोबर आवाज बंद करतात. त्यांच्या हातामध्ये तिथलं बटन असतं. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही, उपमुख्यमंत्री आता झालोय मी, तेव्हा मी CM म्हणजे कॉमन मॅन होतो, आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आणि पण रामराजेंच्या कामाची पद्धत, जे बोलतात कमी आणि कार्यक्रम जास्ती करतात. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण घेतलेला निर्णय या फलटणला विकासाकडे घेऊन जाईल. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे जे आहेत, शिवसेना आणि मित्रपक्ष, हे छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे फलटण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सगळी भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अशा या भूमीमध्ये आपण ही सभा घेतोय. आणि फलटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाच आणि सोबत असलेल्या सगळ्यांचाच हा भगवा डगोलाने फडकला पाहिजे, अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो. शिवसेना आणि मित्रपक्ष आघाडीचे सर्व उमेदवार आपल्याला विजयी करायचे. एकूण एक उमेदवार आपल्याला विजयी करायचा आहे. सगळ्यांना वाजत गाजत नगरपालिकेत पाठवायचं आहे, इतिहास घडवायचा आहे. आणि मी नेहमी सांगतो, ज्याच्या मागे महिला, मतपेटी त्याचा नंबर पहिला. आणि आता शिवसेना, रामराजे आणि सगळी आघाडी, मी तर म्हणतो या आघाडीला, या आघाडी को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. आणि म्हणून शिवसेना आणि आघाडी हे आपल्याला जिंकवायची आहे आणि आपल्याला विकासाला चालना करून द्यायची आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, पण मला जाणीव आहे गरिबीची, गरिबांच्या दुःखाची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची. आणि आज एक राजे घराणं आपल्यासोबत आहे. त्या घराण्याचा अनुभव, रामराजेंचा प्रगल्भ अनुभव, त्यांच्या सर्व कुटुंबियांचा अनुभव या फलटणमध्ये नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही, नवी क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वारं फिरलंय आणि आता फलटणकरांनी घेरलंय. म्हणूनच आमचं ठरलंय धनुष्यबाण